महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नेते माननीय अजितदादा अत्यंत दुःखद प्रसंगामधून या ठिकाणी आपल्याला सोडून गेलेत. आज सकाळी ही बातमी कळली आणि अत्यंत धक्कादायक आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही बातमी होती. ज्या दादांना अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रत्येक गोष्टीचं अत्यंत काटेकोर नियोजन करणारे दादा म्हणून आपण ओळखत होतो, अशा आपल्या दादांना अशा प्रसंगातून जावं लागेल याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. खरं तर ह्या बातमीने आम्ही सर्वजण खूप हादरलेलो आहेत. माझे संपूर्ण कुटुंब, आम्ही दादांचे अत्यंत जवळचे आणि दादा हे प्रत्येकाला प्रेम देणारे व्यक्तिमत्व आणि त्यामुळे दादांनी अशी एक नाही तर लाखो कुटुंब ह्या महाराष्ट्रामध्ये जोडून ठेवलेली आहेत. मला तर कल्पनाच करवत नाही की दादांच्या जाण्यामुळे आज ज्या पद्धतीची ही घटना घडली आहे. संपूर्ण बारामती दादांवरती प्रेम करणारे त्यांचे असंख्य लाखो चाहते, त्यांचं आणि पवार कुटुंब तर फार मोठ्या शोकामधून जात असेल. मला असं वाटतं की हा अत्यंत कठीण प्रसंग हा या महाराष्ट्राकरता आणि या पवार कुटुंबाकरता आलेला आहे. मी परमेश्वराला एकच प्रार्थना करेल की हे प्रचंड मोठं दुःख सहन करण्याची शक्ती त्या ठिकाणी या कुटुंबामध्ये निर्माण करो. दादांचे दोघेही सुपुत्र पार्थ आणि जय त्यांच्याकरता हा प्रसंग फार कठीण आहे. परमेश्वराने हा सर्व सहन करण्याची शक्ती या कुटुंबाला आणि सर्वांना देव. आणि दादांच्या जाण्याने आज महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं आहे. कारण दादांना जेवढी महाराष्ट्राची जाणीव होती, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक घटकाच्या विषयावरती जेवढा अभ्यास असणारा नेता दादांकडे आपण बघत होतो, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तेवढा अभ्यास असणारा नेता आम्हाला तसं दिसत नाही. आणि त्यामुळे जाण्याने खरं तर महाराष्ट्रातच सुद्धा खूप मोठं नुकसान आहे. त्यामुळे हे सर्व नुकसान भरून यायला तर मला वाटतं खूप काळ लागेल. पण या कठीण प्रसंगामध्ये आम्ही सर्वजण पवार कुटुंबाच्या आणि त्यांच्या सर्वांच्या सोबत आहोत. त्यांच्या आत्म्याला परमेश्वर चिर शांती देव हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो.